जय महाराष्ट्र मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी। भाजप खासदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल। उमेदवारी जाहीर होताच समोर आला व्हिडिओ। भाजपने निवडणुकी यादी जाहीर करताच भाजपच्या एका खासदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे। कथित व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार एका परदेशी महिलेसोबत असल्याचे म्हटलं जात आहे। या प्रकरणी खासदाराने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। काय हे सविस्तर प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे। मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे। उत्तर प्रदेशाच्या बाराबंकी खासदार उपेंद्र सिंग रावत यांच्या एक विदेशी महिलेसोबत कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बाराबंकी मतदारसंघातून पुन्हा एकदा उपेंद्र सिंग रावत यांना तिकीट दिले आहे। रावत यांच्या तिकिटाची घोषणा झाल्यापासून यांचा कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे। यावरून आता काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केले आहे। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे व्हिडिओ बनवण्यात असल्याचे दिसून येत आहे। दुसरीकडे मला बाराबंकीतून पक्षाचे तिकीट मिळताच माझ्या विरोधकांनी हे कृत्य केले आहे। ही क्लिप खोटी आहे। लवकरच आरोपींचा शोध लागेल अशी आशा खासदार उपेंद्र सिंग रावत यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी उपेंद्र सिंग रावत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे। हा व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आला असून हा व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचे रावत म्हणत आहे। या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसने बोचरी टीका केली आहे। नड्डाजी, बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंग रावत यांच्या व्हायरल टॅलेंट पाहून पुन्हा लोकसभेची तिकीट, CV सोबत CD पण पाहिली होती का, असा सवाल काँग्रेसने केला आहे। दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुकीत उपेंद्र सिंग रावत यांनी बाराबंकी मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सागर सावंत यांचा पराभव केला होता। यापूर्वी 2014 मध्ये भाजपच्या प्रियंका सिंग रावत यांनी इथून निवडणूक जिंकली होती। तुम्हाला या कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणी काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।